भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठोकून काढण्याचं वक्तव्य केलं। या वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयतच कोलीत मिळाले। सहकाऱ्यांना सावध वक्तव्य करा असा सल्ला देणारे फडणवीस स्वतःच हिट विकेट झाले। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात। म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात। तेवढं सोडून करा, आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा। टीका करणाऱ्या विरोधकांना ठोकून काढण्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। फडणवीसांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तोंडी गुंडगिरीची भाषा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर फडणवीस ठोकून काढण्याची भाषा कशी करू शकतात असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उपस्थित केलाय। काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री, की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा? ही कुठली भाषा आहे? एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री। या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे, रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे। गृहमंत्री जेव्हा ठोकून काढण्याची भाषा करत असतील तर राज्यात कायदा सुव्यवस्था कशी राहणार असा सवाल ही विरोधकांनी उपस्थित केलाय। कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी स्वतःच, म्हणजे कालपर्यंत आम्हाला फक्त नितेश राणेबद्दलच वाटायचं। जेव्हा नितेश राणे सांगत होते की काय करायचंय ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे, तर आम्हाला वाटायचं की सागर बंगल्याचा नुसता हवाला दिला जातोय, सागर बंगल्यावरचा माणूस संयत असेल। पण सागर बंगल्यावरचाच माणूस जर ठोकून काढायची भाषा करत असेल, कुंपणच शेत खात असेल, तर दाद कुणाकडे द्यायची हा साधा प्रश्न। देवेंद्र फडणवीस भाजप अधिवेशनात कार्यकर्त्यांना काहीही बोलून हिट विकेट देऊ नका असं सांगत होते। हे वाक्य बोलले त्याच्या पुढच्या वाक्यात ठोकून काढा असं सांगत स्वतःच विरोधकांच्या हातात कॅच दिलाय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।